स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत नाशिकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत। अपक्ष उमेदवार गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांच्या मनधरणीसाठी मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यात काल रात्री तब्बल 2.5 तास चर्चा झाली। मात्र त्यातही सकारात्मक तोडगा निघाला नाही। आज पुन्हा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, मंत्री उदय सामंत आणि भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांच्यात बैठक पार पडली। या बैठकीनंतर मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला। अपक्ष उमेदवार प्रसाद हिरे यांच्यासोबत बैठक झाली असून त्यांनी आपली उमेदवारी पाठीमागून घेतली असल्याचं सांगितलं। काल त्यांचे मोठे बंधू आमचे मित्र गणेश गीते या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत होते, दिवसभर आमच्या सोबत होते। आजही सकाळपासून ते होत्या। आमचे नगरसेवक वहिनी आहेत गीते वहिनी, त्या सुद्धा या ठिकाणी आल्या। त्याने गोकुळ गीतेंची माझं बोलणं झालेलं आहे, फोनवर बोलणं झालेलं आहे। 4-5 वाजेपर्यंत ते बाहेरगावी आहेत, ते 4-5 वाजेपर्यंत या ठिकाणी येत आहेत। त्यांच्याशी बोलून सुद्धा हा निर्णय या ठिकाणी होईल। मला खात्री आहे की ते सुद्धा या ठिकाणी आपला उमेदवारी मागे घेऊन या ठिकाणी महायुतीला त्याच्यासाठी जाहीर पाठिंबा देतील। मला असं वाटतं की याचं उत्तर आधीच गिरीश भाऊनी या ठिकाणी दिलेलं आहे। दुसरा जो अर्ज या ठिकाणी दाखल झाला आहे तो देखील पाठिंबा द्यावा, त्यांनी देखील महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती भाऊंनी देखील केली, मी देखील केली, दादा भुसे साहेबांनी देखील केलेली आहे। तर आम्हाला पूर्ण खात्री आहे की त्याच्यामध्ये देखील यश आम्हाला येईल। दरम्यान स्वतः अपक्ष उमेदवार प्रसाद हिरे यांनी देखील आम्ही सर्व भावना कळवल्या असून नारपार पूर्णत्वास न्यावं यासह काही मुद्दे मी मांडलेत आणि त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली। त्यामुळे मी या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं। साहेबांचेही आभार। सामंत साहेबांनी तब्बल 3 दिवस मला वेळ दिला आणि समजूत घालण्यासाठी भाऊंनी जेवढा प्रयत्न केला तेवढाच सामंत साहेबांनी केला। त्याबद्दल सामंत साहेबांचेही मनापासून आभार मानतो। सर्व कार्यकर्त्यांचे, माझ्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो। या निवडणुकीतून मी उमेदवार नाही, ते आपल्या सर्वांच्या साक्षीने, भाऊंच्या साक्षीने जाहीर करतो। एकूणच आता अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्यासोबत देखील चर्चा करणार आहेत आणि ते देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील, महायुतीच्या उमेदवारास पाठिंबा देतील असा विश्वास देखील यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला। एकूणच सध्या नाशिक महायुतीमधील पेच संपल्याची चर्चा सुरू आहे। मात्र आता 5 वाजता गोकुळ गीते यांच्याशी चर्चेनंतरच खरं चित्र स्पष्ट होणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।